मंगळवारी दिनांक 15 जुलै 2025 रोजी रात्री 10:30च्या सुमारास चाकण आंबेठाण रस्त्यावर एक भीषण अपघात झाला। भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली। यामध्ये दुचाकी चालक ठार झाला तर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे। अपघातानंतर मोटार चालक तसाच पुढे पसार झाला, मात्र प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। चाकण बाजूकडून शेलू येथे जात असताना सदरचा हा अपघात झाला आहे। यामध्ये भोसे येथील रहिवासी सुशांत सुरेश ओव्हळ यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याचे समजते, तर कविता नवनाथ गाडे या जखमी झाले असून चाकण येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। हे दोघेही दुचाकीवरून चाकण बाजूकडून आंबेठाणकडे जात असताना BSNL ऑफिस जवळ एर्टिगा गाडीने पाठीमागून येऊन जोराची धडक दिली। या अपघातानंतर एर्टिगा गाडीचा चालक तसाच पुढे पळून जाऊन अरिहंत सोसायटी या ठिकाणी गाडीसह लपून बसला। प्रत्यक्षदर्शींनी त्याला पाहिले व चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले।